श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते मी अश्विनी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, येत्या रविवारी म्हणजेच परवा 6 जुलैला आषाढी एकादशी असणार आहे. तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या 21 पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. यामुळं आपल्या घरातील सर्व दोष, बाधा, येडापिडा नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये 7 पिढ्या काहीच कमी पडणार नाही, असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. याला तुम्ही एक प्रकारची सेवा जरी म्हटलं तरीही चालेल. ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावी आहे. यामुळं आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते. आषाढी एकादशी बघा, ही जी आहे तर ती अतिशय शुभ आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण अनेक सेवा आणि उपाय करत असतो. त्यामध्येच आपल्याला हा तुळशीच्या 21 पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि भगवान श्री हरिविष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. ज्यावेळी आपण भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करतो, पूजा करतो, त्यावेळी आपल्यावरती माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्या घरामध्ये प्रत्येकजण हे एकादशीचं व्रत करत असतो, उपवास करत असतो. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवेसोबतच काही उपाय देखील करायचे असतात. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आपल्या घरामध्ये बघा, आलेला पैसा टिकत नसेल, आलेला पैसा लगेच आपल्या हातातून खर्च होत असेल, आपलं कोणतंही काम पूर्ण होत नसेल, पैशांच्या आर्थिक अडचणी आपल्या घरामध्ये होत असतात आणि त्यावेळी आपल्या घरातील व्यक्तींची देखील चिडचिड होते. तर हे सर्व दूर करण्यासाठीच आपण हा उपाय करणार आहोत. तर बघा, तुम्हाला उपाय कसा करायचा, कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तर बघा, हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी तुम्हाला जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुळशीची 21 पानं लागणार आहेत किंवा 11 घेतली तरीही चालतील. तर बघा, पानं कशी घ्यायची आहेत, तुम्हाला मंजुळा म्हणजे आपण तुळशीला ज्या मंजिरी येत असतात तर त्याच्या सहित आपल्याला पानं घ्यायची आहेत. 21 पानं घ्या किंवा 11 पानं घ्या, तुम्हाला विषम संख्येमध्ये ही जी पानं आहेत तर ती घ्यायची आहेत. आणि त्यासोबतच आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लागणार आहे. भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती किंवा फोटो लागणार आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. जरी बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही या पूजेमध्ये मांडली तरीही चालणार आहे. तर बघा, हे सर्व साहित्य तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचं आहे. देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे. एक स्वच्छ पाट घ्यायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरल्यानंतरनं त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी तांदळाची रास घालून त्याच्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. आता बघा, पूजेला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला हा तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याला फुलं व्हायची आहेत. त्यानंतरनं भगवान श्री हरिविष्णूंची फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांची देखील पूजा करायची आहे. पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. आणि ह्या ज्या तुळशीच्या मंजिरीसही जी पानं आणलेली आहेत तर त्याची तुम्हाला एक माळ बनवायची आहे. आणि ही जी माळ आहे तर ती तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंना त्यांच्या गळ्यामध्ये घालायची आहे किंवा बाळकृष्णाच्या गळ्यामध्ये घालायची आहे. आणि यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची मनोमन जी पण इच्छा असेल, ज्या पण अडचणी असतील, जी संकटं असतील दूर करण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करत आहात, तर त्या तुम्हाला इच्छा व्यक्त करायच्या आहे. त्या दूर करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंकडे प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे. आणि यानंतरनं तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे बघा, ही जी माळ जी आहे तर ती संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तिथेच भगवान श्री हरिविष्णूंच्या गळ्यामध्ये ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतरनं नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. आणि नंतरनं ही जी भगवान श्री हरिविष्णूंच्या गळ्यामध्ये जी माळ घातलेली आहे तर ती तुमच्या मुख्य घराच्या प्रवेशद्वारावरती लावायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवेश हा खूप प्रमाणामध्ये होईल.
तुमच्या घरामध्ये ज्या पण नकारात्मक ऊर्जा असतील, नकारात्मक शक्ती असेल, वाईट शक्ती असेल, तर ती हळूहळू निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या घरामध्ये वाढेल. जेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा आपल्या घरामध्ये वाढत असतो, त्यावेळी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित देखील होईल आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. आपल्याला 7 पिढ्या काहीच कमी पडणार नाही. असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.